Hello friends, today we are going to learn a new lesson. The lesson is voice प्रयोग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन घटक पाहणार आहोत ज्या घटकाचं नाव आहे व्हॉइस प्रयोग. नाव there are two types of voice in our English. आपल्या इंग्रजीमध्ये व्हॉइसचे दोन प्रकार आहेत. फर्स्ट इज ऍक्टिव्ह व्हॉइस मीन्स कर्तरी प्रयोग. ऍक्टिव्ह व्हॉइस कर्तरी प्रयोग. अँड सेकंड इज पॅसिव्ह व्हॉइस कर्मणी प्रयोग. आता पहा की व्हॉइसचे दोन प्रकार आहेत. ऍक्टिव्ह व्हॉइस कर्तरी प्रयोग, पॅसिव्ह व्हॉइस कर्मणी प्रयोग. आता पहा की ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट म्हणजे कर्त्याला महत्व असतं, त्यामुळे त्याला ऍक्टिव्ह व्हॉइस कर्तरी प्रयोग म्हणतात. आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट म्हणजे कर्माला महत्व असतं, म्हणून त्याला पॅसिव्ह व्हॉइस कर्मणी प्रयोग म्हणतात. Okay, now let's we see the structure of each voice according to assertive sentence. आपण assertive sentence च्या संदर्भानं आपण ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस ची रचना समजून घेऊया. ठीक आहे. फर्स्ट लेट्स वी सी द स्ट्रक्चर ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस. फर्स्ट ऍक्टिव्ह व्हॉइस. असर्टिव्ह सेंटेन्स. आपण असर्टिव्ह सेंटेन्सच्या संदर्भानं ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना समजून घेऊया. बघा, असर्टिव्ह मध्ये ऍक्टिव्ह व्हॉइसची सुरुवात सब्जेक्ट न, सब्जेक्ट प्लस वर्ब. वर्ब मध्ये पहा पहिल्यांदा ऑक्झिलरी वर्ब, त्यानंतर मेन वर्ब आणि शेवटी ऑब्जेक्ट. पहा, रिपीट करतोय. पहा, ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना काय आहे. पहिल्यांदा सब्जेक्ट, त्यानंतर वर्ब, वर्ब मध्ये ऑक्झिलरी वर्ब आणि मेन वर्ब यांचा समावेश, शेवटी ऑब्जेक्ट. मराठीमध्ये पाहूया आपण. कर्ता, त्यानंतर क्रियापद, क्रियापदामध्ये प्रथम सहाय्यकारी क्रियापद आणि त्यानंतर मुख्य क्रियापद आणि शेवटी ऑब्जेक्ट म्हणजे कर्म असतं आणि फुल स्टॉप. आपण वाक्याच्या माध्यमातून समजून घेऊया. अमित इज रीडिंग अ बुक. अमित इज रीडिंग अ बुक. अमित पुस्तक वाचत आहे. आता पहा की सर्वांना माहिती आहे, वाक्याच्या सुरुवातीला जर नाउन किंवा प्रोनाउन असेल तर तो वाक्याचा सब्जेक्ट असतो. बरोबर आहे. आणि ज्याच्यावर क्रिया घडते त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. आता बघा, या ठिकाणी अमित हा सब्जेक्ट आहे. इज रीडिंग हे वर्ब आहे. त्यानंतर अ बुक हे ऑब्जेक्ट आहे. बरोबर आहे ना. म्हणजे या वाक्याची रचना स्ट्रक्चर काय पहा. सब्जेक्ट, वर्ब, त्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब, मेन वर्ब, शेवटी ऑब्जेक्ट आणि फुल स्टॉप. म्हणजे हे 100% ऍक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आहे. आता पहा, पुढे जाऊया आपण. सेकंड आहे
पॅसिव्ह व्हॉइस. चला आपण असर्टिव्ह सेंटेन्सच्या संदर्भानं पॅसिव्ह व्हॉइसची रचना आपण समजून घेऊया. काय आहे पहा. प्रथम ऑब्जेक्ट, त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब, त्यानंतर मेन वर्बचे तिसरे रूप V3, त्यानंतर बाय हा शब्द आणि शेवटी बायने सब्जेक्ट. बघा आता बघा पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर काय असतं. ऑब्जेक्ट, त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब, त्यानंतर मेन वर्बचं तिसरं रूप, त्यानंतर बाय हा शब्द, त्यानंतर असतो शेवटी सब्जेक्ट. आपण समजून घेऊया वाक्याच्या संदर्भानं. मगाशीच वाक्य घेऊया. अ बुक इज बीइंग रीड बाय अमित. आपण मगाशी पाहिलं होतं पहा. वाक्य काय पाहिलं होतं आपण. इथं वाक्य खाली घेऊया आपण. अमित इज रीडिंग अ बुक. आपण पाहिलं होतं अमित काय आहे. सब्जेक्ट आहे. इज ऑक्झिलरी वर्ब, रीडिंग मेन वर्ब, म्हणजे दोन्ही मिळून वर्ब आहेत. आणि अ बुक काय आहे. ऑब्जेक्ट आहे. आता आपण या वाक्याच्या साह्यानं पॅसिव्ह व्हॉइसची रचना समजून घेऊया. बघा इथं अ बुक काय. ऑब्जेक्ट, त्यानंतर इज काय. ऑक्झिलरी वर्ब, बीइंग हा शब्द येतोच काळानुसार, रीड हे मेन वर्बचं तिसरं रूप, त्यानंतर बाय हा शब्द आणि शेवटी अमित हा सब्जेक्ट. लक्षात घ्या की पॅसिव्ह व्हॉइसची रचना काय पहा. ऑब्जेक्ट, त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब, त्यानंतर मेन वर्बचं तिसरं रूप आणि बायने सब्जेक्ट जोडला जातो. पॅसिव्ह व्हॉइस ओळखण्याची अगदी सोपी खूण आहे पहा. असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर त्याचा पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचा कसा. अगदी सोपा आहे. कसा तर मेन वर्बचं तिसरं रूप असतं आणि शेवटी बायने सब्जेक्ट जोडला जातो. तो असतो पॅसिव्ह व्हॉइस. ओके. आणखीन एक आपण घेऊया वाक्य. वाक्य घेऊया पहा. दे हॅड रिटर्न होम. याचा पॅसिव्ह व्हॉइस आपण घेऊया. होम had been returned by them. आता बाळांनो आपण या वाक्याच्या संदर्भानं पॅसिव्ह व्हॉइसची रचना समजून घ्या. इथं होम काय आहे. ऑब्जेक्ट, हे ऑब्जेक्ट. हॅड काय आहे. ऑक्झिलरी वर्ब, बीन जोडून घेतलं जातं.
त्यानंतर रिटर्न काय आहे, मेन वर्बचं तिसरं रूप, त्यानंतर बाय, आणि बायने काय जोडला जातो बघा, देम. देम हे देचं काय आहे, ऑब्जेक्टिव्ह केस. देम ही देची ऑब्जेक्टिव्ह केस आहे. इथं दे काय आहे, सब्जेक्ट, म्हणजे इथं सब्जेक्ट आहे. समजतंय पहा. म्हणजे लक्षात घ्या, पॅसिव्ह वॉइस ओळखण्याची अत्यंत सोपी खूण काय आहे की शेवटी बघा काय असतं, पॅसिव्ह वॉइस ओळखण्याची सोपी खूण की मेन वर्बचं तिसरं रूप आणि बायने सब्जेक्ट जोडला जातो. बाळांनो, आपण आतापर्यंत ऍक्टिव्ह वॉइसची रचना आणि पॅसिव्ह वॉइसची रचना समजून घेतलेली आहे. आता आपण थोडस पुढे जाऊया. प्रथम आपण पहिले जे आपले 3 सिंपल काळ आहेत, सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, सिंपल पास्ट टेन्स असेल, सिंपल फ्युचर टेन्स असेल, यांचे पॅसिव्ह वॉइस कसे केले जातात ते समजून घेऊया. प्रथम सिंपल प्रेझेंट टेन्स. साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ. आता सिंपल प्रेझेंट टेन्सची रचना काय असते पहा, सर्वांना माहिती आहे. सब्जेक्ट प्लस V1. V1 म्हणजे मेन वर्बचं पहिलं रूप. जर मेन वर्बला एस किंवा ईएस असेल तरी सुद्धा ते मेन वर्बचं पहिलं रूप असतं. आणि शेवटी ऑब्जेक्ट. ओके, रिमेंबर दिस स्ट्रक्चर ऑफ द सिंपल प्रेझेंट टेन्स व्हेरी वेल. ओके ना, बघा साध्या वर्तमान काळाचं सूत्र काय, सब्जेक्ट प्लस V1, मग मेन वर्बला एस ईएस प्रत्यय असेल तो सुद्धा मेन वर्बचं पहिलं रूप असतं, शेवटी ऑब्जेक्ट. ठीक आहे, आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर पाहिलं. आता आपण पॅसिव्ह वॉइस पाहूया. पहा, ही cooks vegetable very well. He cooks vegetable very well. बघा, ही सब्जेक्ट आहे, कुक्स मेन वर्बला एस ईएस आहे, ते पहिलं रूप मेन वर्बचं. व्हेजिटेबल हे ऑब्जेक्ट, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. आता पहा आपल्याला याचा, आता पहा की वाक्याची सुरुवात सब्जेक्ट न झाली आहे आणि शेवटी फुल स्टॉप आहे, म्हणजे ऍक्टिव्ह वॉइसचं सेंटेन्स आहे. नाव लेट्स वी चेंज द पॅसिव्ह वॉइस, सॉरी लेट्स वी चेंज इनटू पॅसिव्ह वॉइस. ओके, आपण पॅसिव्ह वॉइस मध्ये हे वाक्य कन्वर्ट करूया. कसं केलं जाईल बघा, पॅसिव्ह वॉइस मध्ये पहिल्यांदा काय असतं, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट शोधा, काय ऑब्जेक्ट, व्हेजिटेबल. व्हेजिटेबल. त्यानंतर सिंपल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस करताना ऑक्झिलरी वर्ब घ्यावं लागतं आपल्याला, एम, इज आणि आर. आता बघा, जर ऑब्जेक्ट सिंग्युलर एकवचनी असेल तर एम आणि इज घ्यायचं, परंतु माहिती आहे तुम्हाला की आयच्या पुढेच फक्त एम येतं, बरोबर आहे. जर ऑब्जेक्ट सिंग्युलर एकवचनी असेल तर इज घ्या, ऑब्जेक्ट प्लुरल म्हणजे अनेक वचनी असेल तर आर घ्या. आता व्हेजिटेबल कसं आहे, सिंग्युलर एकवचनी आहे, पण काय येईल, इज. आपली जास्त चर्चा झाली, लक्ष द्या.
बघा ऑब्जेक्ट व्हेजिटेबल, त्यानंतर इज, त्यानंतर मेन वर्बचं तिसरं रूप, कुक्सचं तिसरं रूप आहे कुकड. त्यानंतर बाय हा शब्द, बायने काय जोडायचा, सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे, ही. सब्जेक्ट काय आहे, ही. ही ची ऑब्जेक्टिव्ह केस लिहायची. ऑब्जेक्टिव्ह केस काय आहे, हिम, ही द्वितीय विभक्ती. आता तुम्हाला या पॅसिव्ह वॉइस वरून कळले असेल की पॅसिव्ह वॉइस कसा करायचा. बघा सिंपल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस कसा केला जातो. प्रथम माहितीये ऑब्जेक्ट, त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब, पण कुठलं, एम, इज आणि आर. त्यानंतर मेन वर्बचं तिसरं रूप, त्यानंतर बाय हा शब्द, त्यानंतर बायने सब्जेक्ट जोडला जातो. चला या सूत्रानुसार आपण काय करूया, पॅसिव्ह वॉइस करायला घेऊया. दुसरं वाक्य, रवी थांबा पहा मुलांनो, आपला एक शब्द राहिला यामध्ये. काय राहिलंय पहा, की पॅसिव्ह वॉइस करायचं कसं पहा. प्रथम ऑब्जेक्ट व्हेजिटेबल घेतलंय, व्हेजिटेबल सिंग्युलर एकवचनी असल्यामुळे इज. त्यानंतर मेन वर्बचं तिसरं रूप कुकड, आणि वाक्य जो काही राहिलेला भाग असेल तो लगेच घ्या, व्हेरी वेल. त्यानंतर बाय हा शब्द, बायने सब्जेक्ट जोडायचा. सब्जेक्ट आहे ही, ची ऑब्जेक्टिव्ह केस घ्यायची, द्वितीय विभक्ती हिम. ठीक आहे, असू द्या. ठीक आहे, पहा आता आपल्याला यावरून पॅसिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर मिळालंय. पहा व्हेजिटेबल हा ऑब्जेक्ट आहे, इज ऑक्झिलरी वर्ब. आता सिंपल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस करताना कोणते ऑक्झिलरी वर्ब घ्यायचे, एम, इज आणि आर. त्यानंतर मेन वर्बचं तिसरं रूप, त्यानंतर राहिलेला भाग, त्यानंतर बाय हा शब्द, बायने सब्जेक्ट जोडायचा. सब्जेक्ट जर नाउन असेल तर नाउन आहे तसं जोडा, आणि सब्जेक्ट जर प्रोनाउन असेल तर त्या प्रोनाउनची ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे द्वितीय विभक्ती जोडायची. चला आपण आता पॅसिव्ह वॉइस करण्यासाठी दुसरं वाक्य घेऊया. पहा, रवी ऑब्झर्व्स ईच केस व्हेरी वेल. याचा पॅसिव्ह वॉइस पाहूया. आपल्या सर्वांना माहिती आहे पॅसिव्ह वॉइस करण्यासाठी आपणाला ऑब्जेक्ट शोधावं लागतं. ज्याच्यावर क्रिया झाली त्याला ऑब्जेक्ट म्हणतात. ऑब्जेक्ट काय आपलं, आपलं ऑब्जेक्ट आहे ईच केस. घेऊया ईच केस. आता वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स आहे पहा, म्हणून आपल्याला ऑक्झिलरी वर्ब घ्यावं लागतं, एम, इज, आर. आता ईच केस हे कसं आहे, सिंग्युलर एकवचनी ऑब्जेक्ट आहे म्हणून घ्यायचं इज. इज सूत्रानुसार जाऊया. त्यानंतर काय घ्यायचं आपल्याला, V3 म्हणजे मेन वर्बचं तिसरं रूप. मेन वर्ब आहे ऑब्झर्व्स, त्याचं तिसरं रूप आहे ऑब्झर्व्ड. त्यानंतर जो काय राहिलेला भाग आहे तो मेन वर्ब नंतर घ्या, व्हेरी वेल. त्यानंतर बायने सब्जेक्ट जोडायचा. सब्जेक्ट काय, रवी. रवी हे नाव नाही आहे तसं जोडा, रवी.
म्हणून पॅसिव्ह वॉइस होईल पहा, इच केस इज ऑब्झर्वड व्हेरी वेल बाय रवी. ओके, आता आपण तिसरं सेंटेन्स घेऊया. She opens an account in SBI bank. Okay. She opens an account in SBI bank. बघा, मेन वर्बला यस प्रत्यय म्हणजे 100% सिंपल प्रेझेंट टेन्स वाक्य. आपण चला पॅसिव्ह वॉइस करूया. पहा, आन्सर सुरुवातीला ऑब्जेक्ट शोधा. ऑब्जेक्ट काय? एन अकाउंट. घ्या एन अकाउंट. ओके, त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट अनुसार एम इज आर. एन अकाउंट कसं आहे? सिंग्युलर आहे, एक वचन आहे, म्हणून घ्यायचं इज. त्यानंतर मेन वर्बचं तिसरं रूप, मेन वर्ब आहे ओपन. ओपनचं तिसरं रूप ओपनड. वाक्यात जर काही राहिलेला भाग असेल तर तो लगेच घ्या. इन एसबीआय बँक. त्यानंतर बाय हा शब्द, बायने काय जोडायचंय? सब्जेक्ट. सब्जेक्ट आहे सी, प्रोनाउन आहे, त्याची ऑब्जेक्टिव्ह केस घ्या. ऑब्जेक्टिव्ह केस द्वितीय विभक्ती हर. पॅसिव्ह वॉइस होईल एन अकाउंट इज ओपनड इन एसबीआय बँक बाय हर. ठीक आहे मित्रांनो, आपणाला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ऍसर्टिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह वॉइस कसा करतात हे नक्कीच समजलं असेल. आता मी आपल्या सरावासाठी काही वाक्य देतोय, ते वाक्य आपल्या घरी सोडवा. चौथं वाक्य, दे अरेंज a small party for him. पाचवं वाक्य, I love you. सहावं वाक्य, सीमा writes an essay on my best friend. हा विद्यार्थी मित्रांनो, ही 3 वाक्ये आपणाला सरावासाठी घरी दिलेले आहेत आणि मला नक्कीच खात्री आहे की आपण हा पाठ लक्षपूर्वक पाहिला असेल आणि समजला असेल. आणि मी आशा करतो की आपण 100% सिंपल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस कसा करतात हे आपण 100% आपल्याला समजलं असेल. चला आपला निरोप घेतो. सी यू इन नेक्स्ट पिरियड.